अभिनेता प्रसाद खांडेकर हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता. हास्य जत्रेतील त्याच्या विनोदी स्किट्समुळे प्रसाद घराघरात पोहोचला. तर त्याचं कॉमेडी टायमिंग सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतं. प्रसाद हा केवळ एक उत्तम अभिनेता नाही तर एक उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहे. नुकताच त्याने दिग्दर्शित केलेला एकदा येऊन तर बघा हा चित्रपट रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांची सुद्धा खूप पसंती मिळाली. तर याच चित्रपटात प्रसादचा लेख म्हणजेच श्लोकने सुद्धा काम केले. प्रसादने श्लोकच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला कॅप्शन देत प्रसाद म्हणालाय की गुंडा श्लोक 7 वर्षांचा झालास यार. याच वर्षी सिनेमातून छोटीशी भूमिका का असेना पदार्पण केलंस. दिग्दर्शक म्हणून माझा पहिला सिनेमा आणि अभिनेता म्हणून तुझाही पहिला सिनेमा. माझ्या नाटकाचे प्रयोग तुला पुन्हा पुन्हा पाहायचे असतात आणि फक्त बघत नाहीस तर आदल्या प्रयोगात न घेतलेली एखादी एडिशन लगेच पकडतोस. आम्ही विसरलेल्या डायलॉगची पण आठवण करून देतोस. मी सकाळी लवकर शूटला निघतो तेव्हा सुद्धा झोपलेला असतोस आणि पॅकअप नंतर उशिरा घरी येतो तेव्हा सुद्धा झोपलेला असतोस. पण त्या झोपेत सुद्धा माझ्या गळ्याभोवती तुझ्या इवलाशा हातांची घडी करून आणि पाय अंगावर टाकून जेव्हा घट्ट मिठी मारतोस ना, सगळा थकवा निघून जातो. जगातील कुठल्याही मसाजचं मशीन जेवढं बॉडी रिलॅक्स करू शकत नाही तेवढं तुझ्या एका मिठीने साध्य होतं. डान्स करताना एक्सप्रेशन्सवर भर देत म्हटलं म्हणून क्षणाक्षणाला तुझे बदलणारे हावभाव, लिपसिंग मॅच करायला तू केलेले प्रयत्न, हे सगळं बघताना भारी वाटलं. आपल्याला येणारा कॉम्प्लेक्स हा कधीच कोणाला आवडत नाही, पण तुझं इंग्रजी ऐकताना मला येणारा कॉम्प्लेक्स हा खूपच हवाहवासा वाटतो. श्लोक, अजून बालपण एन्जॉय कर, कारण तुझं लहान असणं घरातील प्रत्येक जण एन्जॉय करतोय. प्रसाद आणि श्लोक ही बापलेकाची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.